नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. बाकी भाषा वापरताना काळजी घेण्याची गरज आहे असं नक्कीच. वाटतं? नाही, बघा, भाषेविषयी तुम्ही मला प्रश्न विचाराल तर माझी भाषा काय असं परत प्रश्न विचारा. तुम्ही भाषेविषयीचा प्रश्न कोणाकडे काढताय? महिलांच्या बाबतीतली भाषा असं मला म्हणायचं. हा, महिलांच्या बाबतीतली भाषा, गुंगी गुडिया ही काय अनपार्लमेंटरी शब्द नाही. गुंगी गुडिया हा अनपार्लमेंटरी शब्द आहे का? नाही. हा नेहमीचा वाक्प्रचार आहे. अर्थात त्यातून आता सुनेत्रा वहिनींनी काही गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, शिकला पाहिजे. आणि राज्य हा जो विषय आहे हा सुनेत्रा पवार हा व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे. लक्षात घ्या, त्यांना बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाही आहे. त्या राज्याच्या घटनात्मक पदावर आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे. बीडवर त्यांचं आधिपत्य आहे, त्यांच्या पक्षाचं. हा, बरोबर ना, आहेत ना. मग जर त्यांना प्रश्न विचारला असेल बीडचा लॉ अँड ऑर्डर विषयी आणि त्यांनी मौन बाळगला असेल तर पत्रकारांच्या भावना आणि त्याच्यावरती व्यक्त झालेल्या राजकीय पक्षाच्या भावना या समजून घेतल्या पाहिजेत. यापुढे सुनेत्राताईकडून अशा प्रकारचं मौन बाळगलं जाणार नाही अशी माझ्यासारख्यांची, त्यांच्या अजितदादांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. मी मगाशी म्हटलं, तिथे जर धनंजयराव मुंडे असते पालकमंत्री आणि त्यांना प्रश्न विचारला असता आणि त्यांनी मौन बाळगलं असतं तर त्यांच्याविषयी सुद्धा पत्रकारांनी किंवा इतर राजकीय पक्षांनी हीच भूमिका घेतली असती. पुरुषांना गुंगा गुड्डा म्हणा फार तर. हां, दोन्ही राष्ट्रवादी आंदोलन करणार आहेत. कशा करता? सुनेत्रा पवारांचा अपमान झाला नाही, मला माहीत नाही. बघा, आता कोण कशा करता आंदोलनं करतील मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये अपमान व्हावा असं मला काय वाटत नाही. ठीक आहे, शब्द जपून वापरायला पाहिजेत वगैरे या गोष्टी खऱ्या आहेत. पण हा अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग तो शब्दकोशातून काढावा लागेल. नाही, पण ज्या पद्धतीने काल सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यांच्यासह इतर काही पक्षाचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या ऑफिसला गेले. आणि चुकीचंच आहे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. इंदिरा गांधींसारख्या टोलेजंग व्यक्तिमत्वाला सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं होतं ना. तेव्हा आंदोलन झाले नाही, इंदिरा गांधींनी हे सहन केलं होतं. इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वाने या पुढे गोष्टी सिद्ध केल्या की मी गुंगी गुडिया नसून मी स्वतंत्र निर्णय घेणारी, या देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी स्त्री आहे. पुढे त्या देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी जे काम केलं तसंच त्याच पद्धतीनं सुनेत्राताई पवार काम करतील. असे काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले वगैरे करण्यापेक्षा त्याच्या लोकांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. बरं, असं आहे की त्यांचा जो पक्ष आहे हा अमित शहांचा पक्ष आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग अमित शहा जसे सध्या लपून बसलेले आहेत ती भूमिका त्यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतर मंतरवरती लाठीमार कोणी केला, जंतर मंतरवरती पॅलेट गन्स कोणी चालवल्या, आणि ते मौन बाळगून आहेत. म्हणजे ते गुंगा गुड्डा, त्यांना गुंगा गुड्डा म्हणावं लागेल ना. मोदी गुंगा गुड्डा. सर, आज पुन्हा म्हणजे गेल्या काही